दरम्यान पनवेल नगरीचे सर्वेसर्वा भारतीय जनता पार्टीतील दमदार नेतृत्व आणि सलग 4 वेळा ज्यांनी निवडून येऊन विधानसभेमध्ये आपली मोहोर उमटली असे सर्वांचे लाडके नेतृत्व दमदार आमदार माननीय प्रशांतदादा ठाकूर यांचं इथे आगमन झालेलं आहे। भारतीय जनता पार्टी सुकापूर आणि माऊली प्रतिष्ठान सुकापूर यांच्या वतीने दादांचं हार्दिक हार्दिक स्वागत। भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय आमदार प्रशांतदादांचं हार्दिक हार्दिक स्वागत। हॅलो हॅलो आपणा सर्वांचे लाडके आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। जोरदार टाळ्यांनी त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। जोरदार टाळ्या। या ठिकाणी त्यांच्या समवेत उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय अविनाशजी कोळी साहेब, त्याचप्रमाणे पनवेल विधानसभा निवडणूक प्रमुख आदरणीय नितीनजी भाई पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। त्याचप्रमाणे नवीन पनवेल शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी दशरथजी म्हात्रे साहेब, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका पूर्व मंडळाचे अध्यक्ष आदरणीय भूपेंद्रजी पाटील साहेब, तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य त्यांचं या ठिकाणी सर्वांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। मी या ठिकाणी या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सर्वेसर्वा महेशजी पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांचं या ठिकाणी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित असा सन्मान करायचा आहे। सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत। जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी साहेबांचं स्वागत करायचं आहे। यानंतर मी रुपेश पाटील आपणास विनंती करतोय की उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अविनाशजी कोळी साहेब यांचं या ठिकाणी आपण स्वागत करायचं आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित विधानसभा प्रमुख पनवेल तालुका विधानसभा प्रमुख नितीन भाई पाटील यांचं या ठिकाणी आपण स्वागत करायचं आहे। मी महेशजी पाटील आपणास विनंती करतोय की नितीन भाई पाटील यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। त्याचप्रमाणे नवीन पनवेल शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी दशरथजी म्हात्रे साहेब यांचं सुद्धा स्वागत प्रशांत गांगोडे यांनी करावं अशी त्यांना मी विनंती करतोय। प्रशांतजी आपणास विनंती आहे की दशरथभाई म्हात्रे यांचं या ठिकाणी आपण स्वागत करायचं आहे। यानंतर मी राहुल पपेट आपणास विनंती करतोय की या ठिकाणी उपस्थित भूपेंद्रदादा पाटील यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। सर्वांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि आमदार साहेबांना विनंती करतो की या ठिकाणी 2 शब्द बोलावे। बोला अंबे मात की, भारत माता की। माऊली प्रतिष्ठान सुकापूर आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आयोजित केलेल्या या नवरात्रोत्सवामध्ये आपल्या सर्वांना मी नवरात्रोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। मंचावर उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळीजी, उपस्थित असणारे सर्व सन्माननीय मान्यवर, या ठिकाणी या आयोजनाच्या पाठीमागे ज्यांची सर्वांची या ठिकाणी मेहनत आहे, आपल्या सरपंच सौ योगिता राजेश पाटील, आमचे सहकारी महेश पाटील, उपस्थित या माऊली प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असणारे अमित जाधवजी आणि सर्व या ठिकाणचे सर्व सहकारी, सर्व उपस्थित मान्यवरांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो की मोठ्या संख्येनं या नवरात्रोत्सवाचा आनंद आपण सगळेजण लुटत आहात।
एकीकडं देवी शक्तीचं हे रूप, या रूपाची या ठिकाणी पूजा करत असताना त्याचबरोबरीनं देवी शक्तीचा जागर आपण सगळेजण करताय आणि त्यामुळे या ठिकाणी प्रचंड असा उत्साह सर्वांना पाहायला मिळतोय। या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली 17 सप्टेंबरपासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत सर्वत्र सेवा पंधरवडा साजरा करतोय की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन होत आहे। ठिकठिकाणी आरोग्य शिबिर भरवली जात आहेत, स्वच्छता अभियान केलं जात आहे आणि त्याचबरोबरनं वेगवेगळ्या पद्धतीची कामं ही ग्रामपंचायतीच्याही माध्यमातून सुरू आहे। या सगळ्या कामांना आपल्या सगळ्यांचं पाठबळ लाभतं आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकते आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचं यासाठी मनापासून आभार व्यक्त करतो। एक चांगलं आयोजन केल्याबद्दल माऊली प्रतिष्ठानच्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करून थांबतो। आमचा आपण बोलवलं, सत्कार केला, आपलं मनापासून आभार, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हॅलो दादा, आपणास एक विनंती आहे की आजच पालेदेवात ग्रुप ग्रामपंचायतच्या प्रभारी सरपंचपदी दिवेश बुवाशेठ भगत यांची निवड झालेली आहे, तरी आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करायचं आहे। दिवेश बुवाशेठ भगत यांची आजच प्रभारी सरपंच म्हणून निवड झालेली आहे, त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन, धन्यवाद। सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो।